महाराष्ट्रासह देशभरात गेल्या काही महिन्यात अशा अनेक घटना घडल्या जिथं पत्नीनं पतीला संपवलंय. राजा रघुवंशी प्रकरण, मुस्काननं पतीची हत्या करून निळ्या ड्रम मध्ये पुरल्याची घटना आणि सध्या चर्चेत असलेलं सिया गोयल केतन अग्रवाल प्रकरण. या सगळ्या प्रकरणांवरून आपल्या हे लक्षात येईल की या घटना वाढताच आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे ज्याची तुलना निळ्या ड्रम प्रकरणाशी केली जाते. क्रूरतेच्या सर्व सीमा पार करणाऱ्या या घटनेनं पोलिसांनाही चक्रावून सोडलंय. एका पत्नीनं आपल्या पतीची हत्या केली आणि नंतर तब्बल 1.5 महिना ती पोलीस आणि नातेवाईकांसमोर नवरा बेपत्ता झाला असं नाटक करत राहिली. सत्य समोर आलं तेव्हा सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. कारण मृतदेह लपवण्याची पद्धत इतकी भयानक होती की काही जण याची तुलना दृश्यम सिनेमाशीही करत आहेत. पण असं म्हणतात, गुन्हा कितीही हुशारीनं केला तरी तो कधी ना कधी उघडकीस येतोच. त्याचाच प्रत्यय या घटनेतही आलाय. आग्र्यात घडलेलं हे प्रकरण नेमकं काय आहे, पत्नीचं कृत्य कसं उघडकीस आलं, पतीला संपवण्यामागचा तिचा हेतू काय होता, हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. आधी हे प्रकरण काय ते जाणून घेऊयात. तर आग्रा येथील दहतोरा भागातील रेणुका धाम कॉलनीत सुरेंद्र कुमार शर्मा आपली पत्नी रुबी आई आणि 2 मुलींसह राहत होता. त्यांच्या लग्नाला 16 वर्ष झालेली होती. सुरेंद्र दारूच्या आहारी गेलेला होता आणि नीट कामही करत नव्हता, तर रुबी कपडे शिवण्याचं काम करून घर चालवत होती. या आर्थिक अडचणीमुळे आणि दारूच्या सवयीमुळे पती पत्नीमध्ये वारंवार भांडणं व्हायची असं शेजाऱ्यांचं सांगणं आहे. काही वेळा हे वाद रस्त्यावरही यायचे. घरातील पेन्शनच्या रकमेवरूनही वाद होता असंही शेजाऱ्यांचं म्हणणं आहे. 18 मेला सुरेंद्र अचानक बेपत्ता झाल्याचं सांगण्यात आलं. काही दिवस वाट पाहिल्यानंतर 26 मे रोजी पत्नी रुबीने स्वतःच पोलिसात पतीच्या बेपत्ता असल्याची तक्रार केली. एवढंच नाही तर ती शेजाऱ्यांसमोर आणि पोलिसांसमोर रडत नवरा कुठे गेला असेल याची चौकशी करत शोध मोहिमेतही सहभागी झाल्याचं नाटक करत राहिली. दिराने म्हणजे सुरेंद्रचा भाऊ अनिल शर्मा यांनीही आपल्या भावाचा शोध घेण्यासाठी बरेच प्रयत्न केले, पण त्या प्रयत्नांना यश मिळत नव्हतं. पोलिसांकडून तपास सुरू होता, पण त्यांच्याही हाती काही धागेदोरे लागत नव्हते. हे सगळं सुरू असतानाच एक दिवस एका जुन्या प्रकरणाच्या पडताळणीसाठी पोलीस अचानक याच घरी पोहोचले. त्यावेळी चौकशी सुरू असताना रुबीच्या वागण्यात आणि बोलण्यात विसंगती जाणवली. ती अस्वस्थ झाली. दडपणाखाली तिचा धीर सुटला आणि तिनं सत्य कबूल केलं. आणि तिने जे सांगितलं ते ऐकून पोलिसांनाही हादरा बसला. झालं असं होतं की 18 मे रोजी, म्हणजे त्या दिवशी ज्या दिवशी सुरेंद्र बेपत्ता झाल्याचं सांगण्यात आलं, त्या दिवशी रुबीने आपल्या पतीसाठी खीर बनवली होती. त्या खिरीमध्ये तिने झोपेच्या 20हून अधिक गोळ्या मिसळल्या. जास्त प्रमाणात औषध पोटात गेल्यामुळे सुरेंद्र बेशुद्ध झाला. काही वृत्तांनुसार त्यानंतर रुबीने त्याचा गळा आवळून जीव घेतला. त्यानंतर रात्रभर मृतदेह घरातच पलंगावर पडून होता. दुसऱ्या दिवशी सकाळी रुबीने अत्यंत थंड डोक्याने पुढची योजना आखली. तिने आपल्या 2 मुली आणि सासूला नातेवाईकांकडे पाठवून दिलं. घरातून सगळे बाहेर गेल्यावर तिने 400 रुपये देऊन बाहेरून माती मागवली. बाथरूमच्या टाइल्स फोडल्या आणि मृतदेह फरफटत बाथरूम मध्ये नेला. तिथे आधीच खड्डा तयार करून त्यात मृतदेह पुरला. वरून माती लोटली आणि नंतर मजूर बोलावून त्यावर सिमेंटचं प्लॅस्टर करून टाइल्स बसून घेतल्या. तिथे बाथरूम असल्यानं कुणालाही संशय येण्याचं काहीच कारण उरलं नाही. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस चौकशी सुरू असताना मी त्यांना मारलंय आणि बाथरूम मध्ये गाडलाय अशा शब्दात तिने आपल्या कृत्याची कबुली दिली. ऐकल्यानंतर त्या पोलिसांनी सुरेंद्रचा शोध घेत असलेल्या पोलिसांना कॉन्टॅक्ट केला. ते पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि बाथरूमच्या टाइल्स खोदण्याचे आदेश दिले. खोदकाम सुरू होताच तिथून मानवी सांगाडा बाहेर आला. हातात घातलेलं कडं आणि गळ्यातील रुद्राक्षाची माळ पाहून कुटुंबियांनी तो मृतदेह सुरेंद्र शर्मा याचाच असल्याची खात्री दिली. आता मृतदेह पोस्टमॉर्टम आणि फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे आणि पोलिसांनी रुबीला ताब्यात घेतला आहे. या सगळ्या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब माध्यमांमधून समोर आली आहे. ज्या बाथरूम मध्ये आपल्या पतीला पुरलेलं होतं त्याच बाथरूमचा वापर रुबी पुढचे जवळपास 45 दिवस रोज आंघोळीसाठी करत होती. ज्या जागी तिने पतीचा मृतदेह गाडला होता त्याच जागेवर उभं राहून ती रोज स्नान करायची. हे स्वतः तिनेच पोलिसांसमोर कबूल केल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान आता या गुन्ह्यात रुबी बरोबर अजूनही कोणी सामील आहे का, या दिशेनंही तपास केला जात आहे. आग्रा पोलीस आयुक्तालयाचे डीसीपी सिटी सय्यद अली अब्बास यांनी या प्रकरणाची अनेक कंगोऱ्यांमधून चौकशी सुरू असल्याचं सांगितलं आहे. पोलिसांना आणि परिसरातील लोकांनाही
एक शंका सतावत आहे ती म्हणजे झोपेच्या गोळ्या देऊन हत्या करणं एका महिलेला एकटीने शक्य असेलही, पण जड मृतदेह एकट्याने ओढत नेणं, स्वतः बाथरूमची टाइल्स फोडणं आणि मृतदेह एकटीने पुरणं हे सगळंच संशयास्पद वाटतंय. त्यामुळे या कटात आणखी कुणाचा सहभाग होता का हे पोलीस तपासत आहेत. रुबीचा मोबाईल आणि गुगल सर्च हिस्ट्री ही तपासणी पथकाकडून खंगाळली जात आहे. अटकेनंतर रुबीने अनेक वेळा आपले जबाब बदलले असल्याचंही समोर आलं आहे. सुरुवातीला तिने झोपेच्या गोळ्या दिल्याची कबुली दिली, पण नंतर तिने असा दावा केला की पतीने स्वतःच आत्महत्या केली आणि भीतीपोटी तिने मृतदेह लपवला. पण पोलिसांच्या प्राथमिक तपासात हत्येचा आणि पूर्वनियोजित कटाचा रोख अधिक स्पष्ट दिसतो आहे. पोलीस तपासात घरगुती वाद, सुरेंद्रचं दारूचं व्यसन आणि रोजगार नसणं ही प्रमुख कारणं समोर येत आहेत. यासोबतच कुटुंबाला मिळणाऱ्या पेन्शनच्या रकमेवरून झालेला वादही तपासाच्या केंद्रस्थानी आहे. आर्थिक कारण हेच मुख्य कारण होतं का, की आणखी काही वैयक्तिक कारण होतं, याचा शोध पोलीस सध्या घेत आहेत. अलीकडेच मेरठमध्ये एका महिलेने आपल्या पतीची हत्या करून मृतदेह निळ्या ड्रम मध्ये सिमेंट भरून लपवल्याचं प्रकरण देशभर गाजलेलं होतं. आता आग्रामधील हे प्रकरणही त्याच पद्धतीचं, म्हणजे पुरावा नष्ट करण्यासाठी घरातच बांधकाम करून मृतदेह लपवण्याचा प्रकार असल्यानं या दोन्ही घटनांची तुलना सध्या सोशल मीडियावर आणि प्रसार माध्यमांमध्ये होत आहे. या दोन्ही घटनांमधलं साम्य पाहता कौटुंबिक वाद किती टोकाला जाऊ शकतात याचं हे आणखी एक भयंकर उदाहरण ठरत आहे. आता या प्रकरणात रुबी विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिची सखोल चौकशी सुरू आहे. मृतदेहाचं फॉरेन्सिक विश्लेषण आणि परिसरातील साक्षीदारांचे जबाब यांच्या आधारे या प्रकरणाची संपूर्ण साखळी उलगडली जाईल. आग्रा पोलिसांचा तपास पुढे काय नवीन खुलासे करतो यावर आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. बाकी तुमची या प्रकरणावर प्रतिक्रिया काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेषभरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.